राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता, राजकीय क्षेत्रामध्ये संख्या महत्वाची असते आणि सगळ्या प्रकारचे जातीय लोक जर तुम्ही बघितले, सर्व प्रकारचे ब्राह्मण बघितले तर त्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी. म्हणजे चालायचं कसं? तर मी त्यांना नेहमी सांगतो की ब्राह्मण समाजाचं काम काय आहे? ब्राह्मण समाजाचं काम आहे दुधात साखरेचं काम करायचं. साखर ही चिमूटभरच लागते, पण ती चिमूटभर साखर जेव्हा दुधात टाकली जाते तेव्हा ते दूध गोड लागतं. तसंच समाजामध्ये आपल्याला काम करायचं आहे. समाजामध्ये साखरेसारखा गोडवा कसा निर्माण करता येईल हे काम आपल्याला करायचं आहे. समाजामध्ये समाजाला उपयोगी अशा प्रकारची व्यवस्था कशी निर्माण करता येईल हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्याचसोबत एकूणच समाजाच्या आणि देशाच्या विकासामध्ये आपलं जसं ऐतिहासिक योगदान राहिलेलं आहे तसंच योगदान पुढे देखील आपली पुढची पिढी देईल अशा प्रकारचे संस्कार त्या पिढीवर कसे करता येतील याचा विचार देखील आपल्याला करण्याची आवश्यकता आहे.